नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज परभणी शहरातील विष्णू जिनिंग या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेस प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. याचबरोबर माजी खासदार सुरेश जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव, जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, भास्कर लंगोटे, विशाल कदम, महिला जिल्हा प्रमुख गीता सूर्यवंशी, सखुबाई लटपटे, सुशीला चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, राजू कापसे, प्रवीण देशमुख, युवा जिल्हा प्रमुख आप्पासाहेब वावरे, शिवाजी शिंदे, अर्चना चिंचाने आदींसह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसेनेकडून निवडणूक लढवित असलेले सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते. सभेच्या दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रकाश टाकत सांगितलं की आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं की माझ्या वतीनं सभेस आलेल्या सर्व लाडक्या बहिणींना शब्द द्या, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत लाडक्या बहीण योजना बंद होणार नाही. आज संपन्न झालेल्या सभेस हजारोंच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. आणि परभणीला शिवसेनेचं दरवेळेला मार्गदर्शन करणारी सभा आहे आणि मग या सभेला आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिला. आमच्या विरोधकांनी डोळे पाडले गेले, त्याबद्दल मनापासून आमचा आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या ठिकाणी आमच्या सगळे कार्यकर्ते जातात. तिथं पुरुषांपेक्षा दुप्पट संख्या ही महिला बघितली असते आणि महिला बघितली संख्या असण्यामागचं कारण काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कारामध्ये पैशाचा एका भाव दिली जाते, परंतु तुमच्या सारख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या एकनाथ शिंदे सरकारने पैशातून 12 महिने भाऊबीजेचा सण साजरा करायला ठरवलंय. म्हणूनच महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मागणे एकनाथ शिंदे सरकारच्या प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.